विठ्ठली आवडी म्हणून
ओहरासे लिंबलो नकारी ओहरासे सोहळा झाला नवरा गावा गेला सोहळा झाला नवरा गावा गेला आयती करा नवरी बोलवा सोहळा झाला नवरा गावा गेला सोहळा झाला नवरा गावा गेला आयती करा नवरी बोलवा आयती करा नवरी बोलवा सोहळा झाला गजस्कंधी मिरवली धानिली धुनिली गजस्कंधी मिरवली धुनिली गजस्कंधी मिरवली धानिली धुनिली गजस्कंधी मिरवली ओळवित गेली चवघे जणी ओळवित गेली चवघे जणी सोहळा झाला नवरा गावा गेला सोहळा झाला नवरा गावा गेला ओळवित गेली चवघे जणी सोहळा झाला नवरा गावा गेला सोहळा झाला नवरा गावा जाची नोवारी चहा लावेले 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 सांगा म्हणे आता निश्चिंत झाले सांगा म्हणे आता निश्चिंत झाले सोहळा झाला नवरा गावा गेला सोहळा झाला नवरा
देवाची द्वारी सारखा बघा, शब्द वेगळे आहेत थोडेसे. लिंबलो
हे बोलवा 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 हे बोलवा बोलवा हे बोलवा वाजवा, टाळी वाजवा, देवाचं नाव घ्या. आत्मा हा नवरा, आत्मा हा नवरा, कुडी हे नवरी, लिंब लोन करी ओहराशी,
सोहळा झाला नवरा गावी गेला, वेगी आयती करा नोवरी बोलवा. नानिली धुनिली गजस्कंधी मिरवली, बोळवीत गेली चौघे जणी. सोहळा झाला नवरा गावी गेला, वेगी आयती करा नोवरी बोलवा. ज्याची नोवरी त्या हाती लाविली, सांगा म्हणे आता निश्चिंत झाली. सोहळा झाला नवरा गावी गेला, वेगी आयती करा नोवरी बोलवा. पांडुरंगा करू प्रथमा नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, भगवान हरः. सोपान भगवान ब्रह्मा मुक्ताख्या ब्रह्मजितकला. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा. तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो. जराचरी गुरुर ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः. गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. तेवी मी जे जे बोले ते प्रभू तुमचे शिकविले, म्हणून अवधारी जो आपुले आपण देवा. मस्तक माझा पायावरी, मस्तक माझा पायावरी, मस्तक माझा पायावरी. राहो निरंतरी संतांच्या, 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 राहो. हे मस्तक माझा पायावरी, राहो निरंतरी संतांच्या, राहो निरंतरी संतांच्या, राहो निरंतरी संतांच्या. आत्मा हा नवरा, कुडी हे नवरी. लिंबलो न करी ओहराशी, सोहळा झाला नवरा गावी गेला. वेगी आयती करा नोवरी बोलवा. पूजनीय श्री चांगदेव महाराज प्रस्तुत या अभंगाच्या माध्यमातून आपली पूर्णता व्यक्त करतात. विढाल विढाल हो. संतांचे अभंग हे सूत्रबद्ध अशा प्रकारचे असतात, त्यामुळे त्यावर आपण ज्याचं जसं डोकं असन तो तसं लावू शकतो, तशी लावण्याची परवानगी आहे. फक्त डोकं लावत असताना अपसिद्धांत नाही झाला पाहिजे. त्यामुळे आपण या अभंगाची ही एक प्रतिज्ञा केली की या अभंगामध्ये चांगदेव महाराज आपली पूर्णता व्यक्त करतात असं म्हणू शकतो. किंवा थोडं अजून वेगळ्या अँगलनं जर बोलायचं झालं तर श्री चांगदेव महाराज प्रस्तुत अभंगामध्ये एका गांधर्व विवाहाचं वर्णन अगदी घटस्फोटापर्यंत करतात. कळणाऱ्या भाषेत जर बोलायचं झालं तर एका लव्ह मॅरेजचं वर्णन मुडेपर्यंत घटस्फोटापर्यंत करतात. अधिक कळणाऱ्या भाषेत जर बोलायचं झालं तर एका लफड्याचं वर्णन ब्रेकअप पर्यंत करतात. विढाला विढाला आणि दुर्दैव हे आहे की या त्या लफड्याचं वर्णन आहे की जे प्रत्येक जीवानं केलेलं आहे. आणि या लफड्यातून जोपर्यंत सुटत नाही तोपर्यंत त्याला पूर्णता मिळत नाही. म्हणजे जर जन्माला आला
तर पूर्ण होऊनच गेला पाहिजे. जर पूर्ण होऊन नाही गेला तर वापस कसा येईल, कुठं घुसन याच काही सांगता येत नाही. विठाला विठाला हो, तर त्यामुळे पूर्णता व्यक्त करतात. या अभंगावर आपल्याला चिंतन करायचंच आहे, पण तत्पूर्वी थोडासा परिहार, त्याला उपोद्घात म्हणतात, तो देणं गरजेचं आहे. आणि असं शास्त्रही आहे की तो उपोद्घात जीवाच्या समोर द्यावा, देव आणि संतांच्या समोर देण्याची गरज नाही. याचं कारण न सांगता तुम्हा कळो येते अंतर, कळो येते अंतर, विश्वी विश्वंभर, विश्वी विश्वंभर परिहरती न लगे. न सांगता तुम्हा कळो येते अंतर, कळो येते अंतर, विश्वी विश्वंभर, विश्वी विश्वंभर परिहरती न लगे. विश्वी विश्वंभर परिहरती न लगे, विश्वी विश्वंभर परिहरती न लगे. न सांगता तुम्हा कळो येते अंतर, विश्वी विश्वंभर परिहरती न लगे, विश्वी विश्वंभर परिहरती न लगे. न सांगता तुम्हा, तुम्हा हे सर्वनाम आहे, मग त्याचे विशेष नाम. न सांगता तुम्हा म्हणजे देवाला, न सांगता तुम्हा म्हणजे संतांना कळो येते अंतर, त्यामुळे परिहारची न लगे. का बरं? कारण विश्वी विश्वंभर, त्यामुळे परिहारची न लगे. सगळीकडे राहत असल्यामुळे देव आणि संत त्यांना सगळी कळतं, त्यामुळे त्यांना सांगण्याची काही गरज नाही, पण आपल्याला कथन करावं लागते. तर या नियमाला, न्यायाला अनुसरून आपणही कथन करूया की या ठिकाणी चालू असणारा हा अखंड हरिनाम सप्ताह, याचं निमित्त माऊली महावैष्णव ज्ञानोबारायांचा 729वा समाधी संजीवन सोहळा, त्या निमित्तानं आपण या ठिकाणी सर्वजण जमलेले आहोत. आणि एक दुग्ध शर्करा योग आमचे परमस्नेही श्री हरिभक्तपरायण कोमल महाराज जोशी यांनी आम्हाला आमंत्रित केलं. आणि योगायोग इथं आल्यानंतर एका महान सत्पुरुषाची श्री हरिभक्तपरायण गुरुजी बाबा सोनोने यांचंही दर्शन झालं. विठाला विठाला हो, या अभंगामध्ये चांगदेव महाराज आपली पूर्णता व्यक्त करतात. म्हणजे काय? आपला शेवट वर्णन करतात आणि त्याची गोडवा वर्णन करतात. आणि शेवट गोड होणं हेच खरं परमार्थातलं साध्य आहे. शेवटीच्या गोड त्याची खरे गा. अरे रामकृष्ण वासुदेवा जाणवी तसे जनासी वाजवी चुपुडिया, टाळू घागऱ्या घोषगा रामकृष्ण वासुदेवा. शेवटीच्या गोड त्याची खरे गा. हा रामकृष्ण वासुदेवा जाणसे जनासी वाजवी चुपुडिया, टाळू घागऱ्या घोषगा रामकृष्ण वासुदेवा. राम राम दोन्ही अक्षरे, राम राम दोन्ही अक्षरे, सुलभ आणि सोपारे, वाणी सोपारे, जागा मागिल्या पहारे, वाणिया पहारे. शेवटीच्या गोळ्याची गरगा. अरे रामकृष्ण वासुदेवा जाणवी तसे जनासी वाजवी बुडिया, टाळू घागऱ्या घोषगा रामकृष्ण वासुदेवा. शेवटीचे गोड त्याची खरे गा. रामकृष्ण वासुदेवा जाणवी जनासी वाजवी चुपुडिया, टाळ घागऱ्या घोषगा रामकृष्ण वासुदेवा. शेवटीचे गोड त्याची खरे गा. मध्यंतरी किती कोणाच्या टोपी डोक्यात कोणाच्या टाकली, सगळ्याच्या टोप्या आपल्या डोक्यात टाकल्या, याला काही किंमत नाही. शेवटीचे गोड त्याची खरे गा. परमात्म्याची प्राप्ती होणं, असा दिव्य अशा प्रकारचा शेवट होणं, त्याला पूर्ण जीवन म्हणतात. आणि हेच खरं आहे. शेवटीचे गोड शेवटचा देश गोड भावा, शेवटचा देश गोड भावा,
आणि म्हणा जरा नाश्त्याला या. तसं प्रमाण झालं. म्हणजे झालं त्या रस्त्यातच आहे, पण थोडं मागे बोलावलं जरा नाश्त्याला. विठ्ठल विठ्ठल हो, याचसाठी कष्ट करावे लागतात. शेवटचा दिवस काय व्हावा? गोड व्हावा, म्हणजे पूर्ण व्हावा. हे पूर्ण जीवन जगणं याला म्हणतात. आणि हे ज्यानं मिळवलं त्याला संत म्हणतात. आणि चांगदेव महाराज हेच वर्णन करणार आहेत. पण हे वर्णन करत असताना महाराजांनी जरा कूट प्रकारचा वापर केला. कशाला म्हणतात कूट? ज्याचा अर्थ कळतो पण भाव कळत नाही त्याला कूट म्हणतात. या कुटाचं चिंतन केलं. महाराज वेगवेगळे प्रकरण असतात अभंगांचे. काही अभंग स्वानुभूतीपूर्वक असतात, काही अभंग अद्वैतपरक असतात, काही अभंग आत्मपरक असतात, काही अभंग करुणापरक असतात, काही अभंग कथापरक असतात, काही अभंग निर्वाणपरक असतात, काही अभंग विरहणीपरक असतात, काही बालक्रीडापरक असतात, काही उपदेशात्मक असतात, तर काही अभंग हे कूट असतात. विठ्ठला विठ्ठला हो, एवढ्या प्रकारची अभंग संहिता आहे. ही का आहे? कारण समोर असणारा समाज जनता कोण कोण्या अवस्थेत असेल हे सांगता येत नाही. जसं रेडीमेड कपड्याच्या दुकानात कोणी जा, तो नवरदेव होऊनच बाहेर येतो. म्हणजे त्याला कपडा नक्की मिळतो, खिसा व्यवस्थित असला तर. नाही तर मग त्याच्या बजेटच्या बाहेर असलं, कपडा चांगलाही असला तर मग मनी नाही नांदन पवाळे बांधणं चांगलं नाही म्हणते, चालला येते बाहेर. पण जर त्याला घ्यायचंच ठरवलं तर तो वापस येत नाही. तसं आमच्या संतांच्या दुकानामध्ये, संतांच्या वाङ्मयामध्ये कोणी घुसा, मुढा अवस्थेतला घुसला तरी त्याला उपदेश मिळणार, क्षिप्त अवस्थेतला घुसला तरी त्याला उपदेश मिळणार, एकाग्रता अवस्थेतला गेला त्यालाही उपदेश मिळणार, एकाग्रता अवस्थेवर आरूढ असणारा घुसला त्यालाही उपदेश मिळणार, निरुद्ध अवस्थेतला गेला त्यालाही उपदेश मिळणार. अगदी सुरुवात केली परमार्थाची, शुभेच्छा अवस्थेत असला तरीही उपदेश मिळणार, विचारणेतला असला तरीही उपदेश मिळणार, तनुमानसेतला असला तरीही उपदेश मिळणार, पदार्था भावी आसंसत्तीतला असला तरीही उपदेश मिळणार, पदार्था भावनीतला असला तरीही उपदेश मिळणार, तुर्यग अवस्थेतला असला तरीही उपदेश मिळणार, स्नेह अवस्थेतला असला तरीही उपदेश मिळणार, प्रेम अवस्थेतला असो, भाव अवस्थेतला असो, महाभाव अवस्थेतला असो, प्रणयातला असो, विश्रंभातला असो, सख्य विश्रंभ प्रणय अवस्थेतला असो का मैत्र विश्रंभ प्रणय अवस्था, ह्या अवस्था आहेत सगळ्या. आता आपण थोडक्यात वर्णन केल्या. कोण्याही अवस्थेत असा त्याला संत वाङ्मयाकडे जर आला तर त्याच्या पदरात नेमकं असं पडतं की बरोबर तो तिथून पुढे परमार्थ करू शकतो. विढाल विढाल हो, एक प्रकरण तर असं आहे की जे सगळ्यांना चालत आहे. ते काही असे प्लास्टिकचे कपडे असतात, बारक्या माणसानं घातले तर बारी, जाड्या माणसानं घातले तर लांबतात सुद्धा, मधल्या माणसानं घातले तर त्याच्याही सारखे होतात, म्हणजे जसे पाहिजे तसे होतात. तर तसं एक प्रकरण आहे या संतांचं, त्याला बालक्रीडा म्हणतात. उत्तमातला उत्तम असला तरी त्यात रममान होतो, शुकाचार्यांसारखा. निगमकल्पतरूर गलितम फलम शुकमुखात अमृतद्रव संयुतम, पुढे काय, पिबत भागवतम रसम आलयम, अभिविद्यात्मक आहे रसम आलयम. तर याही अवस्थेतला असला तरी चालतो. आणि एखादा सामान्य खेळवट येऊन बसला, त्याला काही कळाना बाकीचं, पण बालक्रीडा जर सुरू झाली, तो एकदम जसं नेहमी गुलाबजाम खाणाऱ्या माणसाला चटणी भेटाव किंवा नेहमी खरडा चटणी खाणाऱ्या माणसाला गुलाबजाम मिळावे, तो जसा खुश होणार तशी बालक्रीडा खुश करते महाराज. गोकुळी लाघव दावितो चक्रपाणी, गोकुळी लाघव दावितो चक्रपाणी, गोकुळ लाघव दावितो चक्रपाणी, गोकुळी लाघव दावितो चक्रपाणी. हा भोवत्या विष्टित वैसल्या अवघ्या गवळणी, भोवत्या वेशीत वैसल्या अवघ्या गवळणी. हा मध्ये सुकुमार सावळा शारंग पाणी, मध्ये सुकुमार
पाणी चिमणा विदांबर पिवळा चिमणा विदांबर पिवळा पितांबर पिवळा चिमणा पितांबर पिवळा चिमणा विदांबर पिवळा चिमणा विदांबर पिवळा गळा वय जयंती माळा खव खवीत घनसावळा पाहि नंदराणी पाहि नंदराणी अरे नाच रे तू कृष्णा मज पाहू दे नयनी अरे नाच रे तू कृष्णा मज पाहू दे नयनी नाच रे तू कृष्णा मज पाहू दे नयनी नाच रे तू कृष्णा मज पाहू दे नयनी हो गवळणीचा आदेश आहे नाचायला पाहिजे आता गवळणीनं म्हटल्यावर कृष्ण ऐकणार नाही असं होईल का कधी नाच तो सावरा सावळा निमासूर वदन नाच तो सावळा सुंदर निमासूर वदन नाच तो सावळा सुंदर निमासूर वदन नाच तो सावळा सुंदर निमासूर वदन वाडे घोड घागरी यांचा सनत्कार पूर्ण वाळे गोळे घागरी यांचा धनत्कार पूर्ण आकर्ण नयन सुहास्य वदन पाहुणी फुले मदन अकर्ण नयन सुहास वदन पाहुन फुले मदन हातीच्या मुद्रिका झळकती हातीच्या मुद्रिका झळकती हातीच्या मुद्रिका झळकते हातीच्या मुद्रिका झळकते हातीच्या मुद्रिका झळकती हातीच्या मुद्रिका झळकती क्षुद्र किंकरे सुस्वरे गाती वाक्य नेपुरे ढाळा देती पाहती गवळणी अरे नाच रे तू कृष्णा मज पाहू दे नयनी 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 गोकुळी लाघव दावितो चक्रपाणी लाघव दाखवतो लहानपणा दाखवतो आहे मोठा पण छोटेपणा दाखवतो भोव त्या वेष्टीत बैसल्या अवघ्या गवळणी सगळ्या त्याला गोल राऊंड करून बसतात मध्ये सुकुमार सावळा शारंग पाणी चिमणा पितांबर पिवळा चिमणा पितांबर पिवळा गळा वै जयंती माळा घव घवीत घन सावळा पाहि नंदराणी अरे नाच रे तू कृष्णा मज पाहू दे नयनी नाच रे तू कृष्णा मज पाहू दे नयनी माझा गोपिकांनी म्हणावं यांनी नाचू नये अरे बापरे होय भक्ती केला तैसा पूर्वी धरावी ती इच्छा नाचतो सुकुमार सावळा निमासूर वदन वाळे घोर घागरी यांचा झनत्कार पूर्ण पाकर्ण नयन सुहास्य वदन पाहुणी फुले मदन चिमणा हातीच्या मुद्रिका झळकती हातीच्या मुद्रिका झळकती क्षुद्र किंकरे सुस्वरे गाती वाक्य नेपुरे ढाळा देती पाहती गवळणी अरे नाच रे तू कृष्णा मज पाहू दे नयनी अरे नाच रे तू कृष्णा मज पाहू दे नयनी नाच कृष्णा नाच ही बालक्रीडा आहे कोण खुश होणार नाही महाराज कोणी उत्तम अधिकारी असला तोही येडा होतो साधा भोळा असला मग तर बस त्याची मेजवानीच आहे याच्यावरच तर चालू आहे गोपाल कृष्ण भगवान की काय मावल्या खुश होतात महाराज बाप रे बाप गोवर्धनाची पूजा आणि एखाद्या बाईला म्हणाव नवऱ्यानं तू जाऊ नको ते गोवर्धनाच्या खालीच दाबते त्याले फक्त म्हणाव की जाऊ नको नवऱ्यानं तिला की आज तिनं म्हणाव रोज ऐकून राहिली पण आज आहे गोवर्धनाची पूजा आणि त्यानं म्हणाव की आज तू जाऊ नको त्याची घरीच पूजा ही शक्ती आहे या बालक्रीडेमध्ये अशी ही रचना केली खूप चरित्र केले यानं त्या सगळ्यांचं वर्णन साधू संतांनी खूप दिव्य केलं असा हा व्यापक असणारा परमात्मा जगाचा बाप असणारा परमात्मा पण यशोदेला माय म्हणतो यशोदे घराकडे चाल यशोदे घराकडे चाल मला जेऊ घाल मला जेऊ घाल मला जेऊ घाल मला जेऊ घाल हा यशोदे घराकडे चाल यशोदे घराकडे चाल
मला जेऊ घाल, मला जेऊ घाल, मला जेऊ घाल. दे घराकडे चाल, दे घराकडे चाल. मला जेऊ घाल, मला जेऊ घाल, मला जेऊ घाल, मला जेऊ घाल. आई लहानाचं घे घे उडा, लहानाचं घे घे उडा, आई लहानाचं घे घे उडा. लहानाचं घे घे उडा. अरे कृष्णा, लहान उंडा घेऊन काय करू, माझ्याशी भाजो ना दे मांडा. लगा करी भाजो ना दे मांडा. अरे कृष्णा, तुला काय घाई आहे, लवकर मांडा पाहिजे तुला. तुला काम काय, घाई काय. भगवंतानं घाईचं कारण स्पष्ट केलं. लांब गेल्या गाईच्या झुंडा, लांब गेल्या गाईच्या झुंडा. मला जेऊ घाल, मला जेऊ घाल, मला जेऊ घाल, मला जेऊ घाल. यशोदे घराकडे चाल, यशोदे घराकडे चाल. मला जेव घाल, मला जेव घाल, मला जेव घाल, मला जेव घाल. आणला न बसवला आम्ही ताटावर कसा तरी. आमच्या परमेश्वर मारनं दिलता काढून तो मध्ये. यशोदे घराकडे चाल, मला जेऊ घाल. ब्रह्मांडाचा मालक आहे महाराज, यशोदेला माय म्हणून राहिला. ह्यो सगळेच्या बापाचा बाप आणि मायची माय आहे. नमो विश्वरूपा. त्या पकवाजाकडे ध्यान द्या बरोबर. हुकलं कधी तर लयच हुकून जाईल. ते हे घेणार रे स्वराचं मशीन पाहिजे, ते मोबाईल काढणार रे. बोला पुंडली कवरदा श्री ज्ञानदेव आदि शक्ती मुक्ता श्री गुरु वक्ते. तर याला बाल क्रीडा म्हणतात. असे काही अभंग रचलेत. तर कधी कधी करुणा भागतात, प्रार्थना करतात, हेचे दान दे गा देवा, तुझा विसर न व्हावा. श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा जगद्व्यापका जनार्दना आनंद घना अविनाशा. कधी कधी नाथ महाराज म्हणतात, दारुगड बये आता दारुगड बये, दारुगड बये आता दारुगड बये, दारुगड बये आता दारुगड बये, दारुगड बये आता दारुगड बये. अदक्षपुर निवासिनी दारुगड बये, अक्षपुर निवासिनी दारुगड बये, माहुरगड निवासिनी दारुगड बये, माहुरगड निवासिनी दारुगड बये. माई माता दारुगड बये, आई माता दारुगड बये, माई माता दारुगड बये, आई माता दारुगड बये. पंढरपूर निवासिनी दारुगड बये. हो दारुगड बये आता दारुगड बये, दारुगड बये आता दारुगड बये, दारुगड बये आता दारुगड बये. दारुगड बये आता दारुगड बये, दारुगड बये आता दारुगड बये, दारुगड बये आता दारुगड बये. दारुगड बये आता दारुगड बये, अलक्षपुर निवासिनी दारुगड बये, रमाई माता आता दारुगड बये. कुर्मा जेवढे अवतार आहेत त्या प्रत्येकाचं नाव घेतलं. हे माता दारुगड बये आणि शेवटी सगळे आणून आपल्या विठोबामध्ये विलीन केले. पंढरपूर निवासिनी दारुगड बये, दारुगड बये आता दारुगड बये, दारुगड बये आता दारुगड बये. बये दारुगड अनेक जन्मात फिरलो, तिथं दारुगड म्हणण्याचा अधिकार नव्हता. कुत्र अंदर आलं उघडं दार असलं तरी लोक काढून देतील. म्हैस अंदर आली उघड्या दारात बी तरी लोक काढून देतील. का? कारण अधिकार नाही. पण याच देहाला अधिकार आहे. त्यामुळे आता आलो, नाही ती गोष्ट नाही तो ठेवा, दिव्य ठेवा मला प्राप्त झाला. नरद्या निदान लागले हाती, नरद्या निदान लागले हाती.
लक्ष 84 ना चुके फेरा, लक्ष 84 ना चुके फेरा, लक्ष 84, लक्ष 84 ना चुके फेरा, 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 लक्ष 84 ना चुके फेरा. ओ निधान सापडलं नरदेहासारखं. हे जर माझ्या हाताला लागलं आता मी नाही फिरणार. बये आता दार उघड, मला होऊ दे तुझ्या स्वरूपामध्ये प्रविष्ट, माझ्या जीवाचं कल्याण होऊ दे. असे काही अभंग रचले जातात, याला करुणापरक अभंग म्हणतात. कधी कधी हेच साधू संत महात्मे कूटभंग रचतात. कूटभंगाच्या माध्यमातून चांगल्या चांगल्याची जिरवतात. वसगावीचा हनुमंत खोटा, गावीचा हनुमंत खोटा, ओसगावीचा हनुमंत खोटा, ओसगावीचा हनुमंत खोटा, गावीचा हनुमंत खोटा, उस गावीचा हनुमंत खोटा. त्याचा बाप जुनाट चोरटा, त्याचा बाप जुनाट चोरटा, बाप जुनाट चोरटा, त्याचा बाप जुनाट चोरटा. मोडून नेतो दाही वाटा, मोडून नेतो दाही वाटा, मारुनी नेतो दाही वाटा, मारुनी नेतो दाही वाटा. जन चोहटा नागविले, ओस गावीचा हनुमंत खोटा, ओस गावीचा हनुमंत खोटा, ओस गावीचा हनुमंत खोटा. ज्ञान चोहटा नागविले, ओस गावीचा हनुमंत खोटा, उस गावीचा हनुमंत खोटा, उस गावीचा हनुमंत खोटा, उस गावीचा हनुमंत खोटा. ओसगावीचा हनुमंत खोटा, त्याचा बाप जुनाट चोरटा, म्हणजे दोघही बापले का बदमाश आहेत. हनुमंतही खोटा आहे आणि त्याचा बाप पवनदेव वायुदेव तो सुद्धा काय आहे, बदमाश आहे. एक जण म्हणलं आपल्याला काय घेणं नाही, बदमाश असो की कशी असो, आता आपलं कामच नाही त्याच्याशी. एक जण म्हणला महिंद्राच्या शोरूमचा मालक बदमाश आहे. म्हणजे सायकल घेतल्या जाईना, 10 वर्ष झाले विचार करून राहिलो. त्या महिंद्राच्या शोरूमचं आपल्याला काय करायचं काम आहे, आपला कामच नाही त्याच्याशी. आपण आपल्या रस्त्यानं जायचं आणि यायचं. नामदेव महाराजचा अभंग आहे. नामदेव महाराज म्हणतात, भाऊ मारुनी नेतो 10 ही वाटा, तू कोण्या ना कोण्या वाटेनं जाशीनच ना, तर 10 ही वाटेवर हे दोघं बापले का बसलेले असतात. आणि कुठं जिथं सापडशील तिथं तुझं काम केल्याशिवाय राहत नाही. एक जण म्हणले मी रिटायर आहे, मला कोण्याच वाटेने जायचं काम नाही. पैसे बी येतात तर खात्यात येतात डायरेक्ट, ट्रिंग ट्रिंग लगेच मेसेज येतो. पैसे काढायला बाहेर जाऊ नाही लागत, गावातच ATM आहे, गावातच सगळे साधनं, मी कोण्याच वाटेनं जाणार नाही. मस्त लोकाईत बसून राहील 4 चौघांमध्ये. नामदेव महाराज म्हणतात हे इतके बदमाश आहेत दोघही बापले क, इतके बदमाश आहेत की पार जन चोहटा नागविले. तुम्ही चौफुल्लीवर बसलेले आहात, चौकात बसलेले आहात दोघं बा. तुम्ही कोणी, तर या दोघं बापल्याकातला एक येते आणि चौकात तुमचा नाश केल्याशिवाय राहत नाही. विढल विढल असे प्रकरण लिहितात.
म्हणजे मग ज्याला यात तृप्ती वाटते ते याला डोकं लावत राहतात. आमचे तुकोबाराय बी काही मागे नाहीत यामध्ये. तुकोबाराय म्हणतात, फुगडी फू सौती माझे तू, फुगडी फू सौती माझे तू, हा गुणी भरले धू, हा गुणी भरले धू, तुझ्या डोंगा तोंडावरी थू, तुझ्या डोंगा तोंडावरी थू, तुझ्या डोंगा तोंडावरी थू थू थू, हा फुगडी फू सौती माझे तू, फुगडी फू सौती माझे तू, हा गुणी भरले तू, हा गुणी भरले तू, तुझ्या डोंगा तोंडावरी थू, तुझ्या डोंगा तोंडावरी थू, तुझ्या डोंगा तोंडावरी थू थू थू. मी जरा कमी थुकलो, टाळकरी जास्त थुकलो. फुगडी फू सौती माझे तू, हा गुणी भरले धू, तुझ्या डोंगा तोंडावरी थू, तुझ्या डोंगा तोंडावरी थू. आता जशी कडू औषध घेत असतो आपण पाण्याच्या संग, तसे हे अभंग घ्याच लागणार आहेत. ते काय आपली रचना नाही, ते साधू संतांनी लिहिले. तुम्ही बसल्यानंतर लगे गाथा काढा आणि बघा, तुकोबारायांचा अभंग आहे, तुकोबाराय म्हणून राहिले असं. त्यामुळे आपण काय करणार, अशी लय रचना असतात, याला कूट म्हणतात महाराज. म्हशी पोरा घेरे विठ्ठल विठ्ठल, म्हशी पोरा घेरे बार, तुकोबारायांचा अभंग आहे. तुझे बुजी न खालील द्वार. तुकोबारा काय म्हणतात, हे पोरा माझ्यासोबत एकदार खेळायला ये. काय कराल तुकोबारा तुम्ही, तुझा खालचा दरवाजा बंद करून टाक. तुझा कोणता दरवाजा, खालचा. आमचे गुरुवारी वक्ते बाबा म्हणत, मग तुम्ही काय आम्हाला खुटी ठोकणार आहे का? जसं खालचा दरवाजा बंद करता म्हणजे नेमकं काय करता. तसे कूटभंग असतात. जसे अनेक कूट प्रकरणामध्ये अनेक कूटभंग असतात, तसं आज विवाहाचं, गांधर्व विवाहाचं रूपक करून चांगदेव महाराज सुद्धा कूट रचना करतात. अभंगाचं पहिलं चरण. आत्मा हा नवरी
बारीक लक्ष देऊन ऐका. तुम्हाला महाराज नाही ऐकलं तर काय वाया गेलं, आम्ही घरी जाऊन वाचू. आता प्रदक्षिणा करून जरा थकलेलोय, त्यामुळे घरी जाऊन वाचू. याच्यावर अजून अर्थ झालेला नाही या अभंगावर. त्यामुळे आपण जे येळं वाकडं डोकं लावेलं आहे हे पहिल्यांदा आहे. आता विठ्ठल 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 हो. त्यामुळे काही याचा सार्थही गाथा झालेला नाही. आपण लावण्याचा प्रयत्न करूया. आत्मा हा नवरा. चांगदेव महाराज म्हणतात आत्मा काय नवरा. कुडी कुडी म्हणजे शरीर हे नवरी आहे. आत्मा हा नवरा, कुडी हे नवरी. महाराज हे याला तुम्ही गांधर्व विवाह का म्हटलं? कारण याची जात एक नाही आणि एक जात नसताना लग्न होणं याला जवळ जवळ लफडं म्हणतात. विठ्ठल विठ्ठल हो. तर आत्मा, आता तुम्हाला थोडस जर शास्त्र कळत असेल तर बघा, शास्त्रामध्ये 3 सत्ता असतात. एक पारमार्थिक सत्ता, दुसरी बरोबर कोण बोललं इकडे व्यावहारिक सत्ता, आणि तिसरी प्रातिभाषिक सत्ता. किती सत्ता आहेत ह्या एकूण? एकूण तुम्ही ऐकून तर आहात ना, एकूण किती सत्ता आहेत ह्या? 3. हे हे थोडस शास्त्र आलं गटकनी गिळले आणि करून टाकत जा, पुन्हा येतोच मोकड्या रानाला. मग मी त्या 3 सत्ता आहेत, पारमार्थिक, व्यावहारिक आणि प्रातिभाषिक. पण तुमच्या माहितीसाठी सांगतो, व्यावहारिक सत्ता हे तुष्यतु दुर्जन न्यायानं मानलेली. हे ते मानण्याची तशी गरज नव्हती. तशा सत्ता किती आहेत मग? 2च. एक आहे पारमार्थिक आणि दुसरी आहे प्रातिभाषिक. मग व्यावहारिक का मानायची? आता तोच घास असते, माणूस आला की गटकन गिळतो, आणि लेकराला तोच घास 3 घासात करून खाऊ घालावं लागत, उलस काढावं लागते. असं काय हे काय देवाच्या नावानं, देवाच्या नावानं, हे आपल्या शेतातल्या म्हसोबाच्या नावानं, हे मरीमाच्या नावानं, हे तुझ्या आईचा, हा तुझ्या मामाचा. मग आपण तो घास किती याच्यात खातो? एका घासात. तेच लेकराला किती घासात खाऊ घालावं लागते? अनेक घासामध्ये. तसं या ठिकाणी 2 घासाचे शास्त्राने 3 घास केले. एक आहे पारमार्थिक सत्ता की ज्याचा कधीच बाध होत नाही कशानंच, आणि दुसरी आहे प्रातिभाषिक सत्ता जे लगेच बाधित होते कोणत्याही व्यावहारिक ज्ञानानं. पण एक व्यावहारिक सत्ता काढली कारण ते कळत नव्हतं. मग कारण सामान्यानं बाधित होणार एक, आणि कशानंच बाधित न होणारी पारमार्थिक सत्ता, आणि दोरी कळाली की सर्प गेला असे बाधित होणाऱ्या प्रातिभाषिक सत्ता. पण दोरी कुठं बाधित होऊन राहिली? दोरी सर्पासारखी चटकन बाधित होत नाही, आणि ब्रह्मासारखी कायम टिकत नाही. मग मधला मार्ग काढला, त्या दोरीला व्यावहारिक सत्ता म्हटलं. अशा 3 सत्ता, पण तशा 2च मग पारमार्थिक आणि प्रातिभाषिक. आत्मा आहे पारमार्थिक सत्तेतील, आणि देह आहे प्रातिभाषिक सत्तेतील. आता सत्ता हा थोडा उच्च शब्द झाला. व्यावहारिक भाषेत जर बोलायचं झालं तर आपण जात म्हणू. तसे व्यवहारामध्ये साडी, माडी, तेली, कुणबी ह्या जाती आहेत ना, तशा परमार्थातल्या ह्या 2 जाती. एक पारमार्थिक जात आणि दुसरी प्रातिभाषिक जात. पारमार्थिक जातीचा आहे पोरगा आत्मा, आणि प्रातिभाषिक जातीची आहे पोरगी देह नवरी. आणि यायचा अन्योन्याध्यास झाला बुवा, व्हायला नव्हतं पाहिजे यायचं, म्हणजे हे लफडं व्हायला नव्हतं पाहिजे, पण केलं जीवानं. काय करावं आता? बळे झाला परी बळे झाला बद्ध, केलं लफडं. विढाला विढाला मग महाराज काय करायला पाहिजे आता या लफड्याचं? ते तोडायला पाहिजे. मग कोण तोडीन? जे शूर असतात ते तोडतात भाऊ, आणि जे शूर नसतात त्या नाश होते लफड्यासाठी त्याचा. बस ते म्हणीन तसं तिच्या मागं राहायचं, चालायचं. शेवटी माय सोड, बाप सोड, सोयीर संबंध सोड, भाऊ सोड, बहीण सोड, सगळ्यातून निघतात आणि सत्यानाश होतो. पण काही शूर असतात त्यांना कळते माझं हुकलं, आणि जे शूर असतात ते या लफड्याला तोडतात. त्या शूरांना संत म्हणतात. ते अनादी कालापासून देह आणि आत्म्याचा जो अन्योन्याध्यास आहे त्याला हे तोडतात. मग जे तोडतात त्यांचं पुढे अंतर्यामध्ये चांगदेव महाराज म्हणतात लिंबलो न करी ओहराशी. आता हे ओहर म्हणजे काय? ओहर शब्दाचा अर्थ होते मंडळी व्यापारी. मग आता लिंबलोन करणं म्हणजे काय? नजर उतरवणं. व्यापार याची नजर उतरवा. आता पहिल्या चरणात म्हणतात आत्मा आणि देह यांचं लग्न लागलं, आणि लगेच त्याच्या तुकड्यात उरलेल्या अंतर्यामध्ये म्हणतात
की व्यापाऱ्याची नजर उतरवा. हे असंबद्ध बोलणं वाटत नाही का? म्हणजे चालू काय आणि तिसरं सुरू करून दिलं, विठ्ठल विठ्ठल. हो, मग आता हे कसं? तर याचं उत्तर असं आहे, आपल्याला विस्ताराला वेळ नाही आता. तर लिंबलो न करी ओहर. ओहर म्हणजे व्यापारी. व्यापारी कोणता? व्यापार करते तो व्यापारी. मग इथं व्यापारी कोणता? इथं व्यापारी साधक, जो परमार्थाचा व्यापार करतो तो व्यापारी. आणि त्या परमार्थाचा व्यापार करणाऱ्या व्यापाऱ्याची विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. हो, परमार्थाचा व्यापार करणाऱ्या व्यापाऱ्याची नजर उतरवा. अर्थातच नजर कोणाची? नजर कोणाला होते? जो ओरिजिनल आहे, खरा आहे, चांगला आहे त्याला नजर होते. उग कोणाला बी नजर होते का? मग आता परमार्थिकाची, साधकाची नजर उतरवा. मग कोण्या साधकाची? जो साधक ओरिजिनल असेल, खरी साधना करत असेल त्याची नजर उतरवा. तुम्ही म्हणाल महाराज मग आमची नजर उतरवा, कारण आम्ही घरदार सोडलं, इथं आळंदीला आलो, आम्ही कपाळाला गंध लावतो, आम्ही गळ्यामध्ये तुळशीची माळ घालतो, आम्ही लोकायला टोप्या घालतो. लोकायला नाही हो, आम्ही आमच्या टोप्या घालतो. आम्ही गावात जर सप्ताह असला त्याच्या नियोजनामध्ये आम्ही असतो. सगळ्या ह्याच्यात आम्ही आहे. मग आमची नजर उतरवायची का? ओरिजिनल असाल तर तुम्हाला नजर होईल, डुप्लिकेटला नजर थोडी होत असते. महाराज महाराज आम्ही माळ घातली याचा काय फायदा आहे? याचा एकच फायदा आहे, गावात पंगत असली की पहिलं आमंत्रण तुम्हाला येतं. साधू माणसं आहे ना बा, गळ्यात तुळशीची माळ आहे, कपाळाला गंध आहे, मग याचा फायदा व्हायला पाहिजे की नाही दौलत बाबा काही? तर त्याचा काय फायदा आहे? पहिलं निवत, आमच्या विदर्भात निवत म्हणतात, आमंत्रण त्याला. विठ्ठल विठ्ठल हो, पहिलं आमंत्रण त्याला, तुम्हाला येईल. याच्या पलीकडे काही मिळणार नाही. पण जर ओरिजिनल असाल तर नजर होईल. एक बाई गेली लग्नाले, लग्नाहून आली, महिनाभर लग्नाला राहिली, ननदच्या घरी गेली. मग आता ननदच्या घरी गेली की कोण्यातरी भाऊजाईला म्हणजे आराम मिळेल काय? हा, माहेरी आली तर मग आराम मिळेल. पण ननदच्या घरी गेल्यावर भांडे धुवायला वहिनी, स्वयंपाक करायला वहिनी, कपडे धुवायला वहिनी. आणि हे वहिनी अशी होती, आमच्या गुरुवारी वक्ते बाबाच्या भाषेत बोलायचं झालं तर डेबऱ्या पोटाची, गोबऱ्या गालाची, हटाऱ्या डोळ्याची, वटाऱ्या कानाची, फावड्या अशी विद्रूप दिसत होती महाराज एकदम. आणि मग ती वहिनीच, सगळ्या तिच्या नंदाच त्या गावामध्ये. कोणी काम सांग आणि कोणी वा काय वहिनी, काय काम, वा वहिनी, काय वहिनी. वहिनीला बिचारीला कोण अशी एवढी कधी स्तुती केली नव्हती, खुश झाली. 15 दिवस नुसतं काम काम. आणि आलं बुवा शीन, मग लग्नाचा आलं अंग भरून. नवरी सार झालती, यायला वाटलं राहते तर लोक राहू द्या, वहिनी बरी आहे, बिन पगारीन फुल अधिकारी. पण ती पडली आजारी. त्याला वाटलं ही जर आजारी पडली तर इथले किडनीचं दुःख नाही त्याला माहित आहे, इले दूरच न्या लागेल कुठं तरी, पुण्या घेण्याला. कुठं बसता 3 रुपयाचं काम आणि 125 रुपयाचा दवाखाना. मग ती एक बाई म्हणते, वहिनी तुम्हाला ना नजर झाली बाई. आता काय करा, वहिनीला नजर. वहिनी तुम्हाला नजर झाली, तुम्ही जावा घरी. हा आमचा गण्या नेऊन देते. गण्यानं गाडीवर बसवलं आणि वहिनीला घेऊन गेली. वहिनी म्हणते, आत्या मला नजर झाली. आत्या का ग, तुला कशी काय नजर झाली? जरा मिस्किल हसली आत्या. व सगळे माझ्याकडेच बघत ना. आता खरं जर पाहिलं ना तर सगळे हिच्याकडे नव्हते बघत, कोणी हिच्या पोटाकडे बघत होते. कारण तिचं सगळं एक एक बघण्याजोगतं होतं. कोणी दाताकडे बघत होते, कोणी कानाकडे बघत होते, कोणी डोळ्याकडे. एक गुलूब बंद डायरेक्ट, पण एक लगे आग एवढा आ करून लाल बुंद डोळा. मग आता कोण दुसरीकडे पाहायला कोण रिकामा? डोळा दिसला की डोळाच पाहत राहा. असा डोळा कधीच बघितलेला नाही, असं पोट कधीच बघितलेलं, फार कब्बशी ठेवावं त्याच्यावर, बघितलेलं नाही. असे नखन, असे दात, अशी तरी विद्रूप दिसत होती. मग हिला नजर होईल का? आता तिच्या नंदाईनं उगच तिला चढणीचं पाणी दिलं, हिला खराब वाटू नये, तिला बरं वाटावं म्हणून. पण नजर होणार नाही का? कारण ती सुंदर नाही. पण सुंदर ओरिजिनल असेल तर नजर होते. मग ओरिजिनल साधक कशाला म्हणतात? महाराज आम्ही घरदार सोडून आलो. हो, तुम्ही घरदार सोडून आले, पण अख्खं घरदार संघ घेऊन आले. कारण मोबाईल तुम्ही म्हणजे मी बी आलो, ज्याच्या संघ मोबाईल आहे त्याच्या संघ काय नाही होत, त्याच्या संघ अख्खं जगत आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. हो,
आमचे गुरुवर्य राऊत बाबा म्हणत असतात, या कलियुगानं लोकांचं वाटोळं करण्यासाठी जे रूप धारण केलं त्याचं नाव आहे मोबाईल. काय गोंडस आहे महाराज, किती महागडा आणि कसाही महाराज बोलवला कुणी कुडून तरी सुद्धा मोबाईल इतक्या लोकांना आवडत नाही. तो महाराज मोबाईल मध्ये पाहतील पण प्रत्यक्षात काही कीर्तनात जाणार नाहीत त्याची, अशी भयंकर परिस्थिती आहे. तर ओरिजिनल असेल तर नजर होईल, डुप्लिकेटला कुठून नजर होणार आहे महाराज. तसं ओरिजिनल साधक असाल तर नजर होईल. आम्ही ओरिजिनल आहो की महाराज, कुठं ओरिजिनल आहे महाराज. ओरिजिनल साधक कशाला म्हणतात माहिती आहे का? 18 भार वनस्पती फुले फळे ओढते भावे त्या पोखरणी, नदी गंगा वाहते ज्या घरी कुलस्त्रिया, राज्य राणी व संपत्ती हे सुख सांडोनिया, कासया योग सेविती परी येते मदालसा, सोहम जो जोरे बाळा निज ध्यानी निज पारे, लक्ष लागो दे डोळा परी येते मदालसा, सोहम जो जोरे बाळा निज ध्यानी निज पारे, लक्ष लागो दे डोळा. 18 भार वनस्पती फुले फळे उडती, 22 त्या पोखरणी नदी गंगा वाहती, ज्या घरी कुलस्त्रिया, राज्य राणी व संपत्ती ते सुखच हे सुख सांडोनिया, कासया योग सेवित. हे आहेत खरे साधक. किती वनस्पती होते? 18 भार वनस्पती. किती वनस्पती? 18 भार वनस्पती. आणि आपल्याजवळ किती वनस्पती असतात दौलत बाबा? 2च, सोयाबीन आणि तूर. तेवढ्यावर करते फुरफुर. अरे तू काय समजला? सोयाबीन येऊ दे, अबे गेलं बी ना काय, येऊ दे, गेलं पाण्यानं नेलं, स्वाहा झालं सगळं. तुमच्याकडे असतील थोड्या वनस्पत्या शिल्लक, पण आमच्याकडे माणसंच शिल्लक आहेत. फक्त वनस्पत्या 2च आहेत, सोयाबीन आणि तूर. आता या वर्षी तर आमच्याकडे खूप पिकलं ना महाराज, एकरी 2.5 क्विंटल. कोमल बाबा किती किती किती? एकरी 2.5 क्विंटल. भाव भेटला 3600. 3600 आणि 3672. ते अर्ध क्विंटल तर जाग्यावरच नेलं त्या काढणाऱ्यानं. सोंगणाऱ्यानं 2ही पोते घेऊन गेले. ह्यो आला कीर्तनात, येऊ दे सोयाबीन, पाय कीर्तनात येतो की नाही, कारण उरून घेत नाही ते काही. झालं सोयाबीन आणि काय उरलं हो मग? तूर. दुसरी काय काय वनस्पती? 18 भार वनस्पती. आता 2 वनस्पती आहे. उडीद मुगही पेरतात लोक. तुम्ही कोण्या जिल्ह्यातले हो महाराज? जालना जिल्ह्यातले. बरं. तर सोया दुगा उडीद मूग 2 तास, मुगाचे 2 तास आहे ना, उडदाचे 2 तास, घरच्या पुरते घरच्या पुरते घरच्या पुरते घरच्या पुरते 2 तासावर उडीद मूग आला महाराजाचा. त्यामुळे ते काही मोजण्यात तर नाही. मोजण्यात काय? सोयाबीन आणि म्हणजे आमच्याकडलं, तुमच्याकडलं मला तुमच्याकडे आहे जरा. आता आमचे हे परमेश्वर महाराज भोकरदनचे आहेत, देहेड गावचे. तर त्याच्या गावात मिरची गिरची सगळं भरपूर आहे, पण ते आमच्याकडे येत असतात कधी कधी. तर आमच्याकडे फक्त 2च वनस्पती आहे, सोयाबीन आणि. पण एवढं नाही, ज्ञानोबा म्हणतात 18 भार वनस्पती फुले फळे ओळती. ओळतीचा अर्थ कळती का गुरुजी? ओळतीचा अर्थ नाही कळती. पोट भरती, काम सरती तरी उरती, याला ओळती म्हणती. काम झालं तरी उरलं त्याला ओळणं म्हणतात. विठ्ठल विठ्ठल. हो, पाहुणे जेवून गेले, अख्खं गाव जेवलं, नाश्ता केला, सगळ्यांना फळं खाल्ले, एकादश होती, तरी 10-12 किलो सफरचंद उरलेला आहेत, याला ओळणं म्हणतात. पूजा झाली दिवाळीची महापूजा, तरी 10 किलो फुलाचं बाचकं भरलेलं आहे. मी 10 किलो म्हणजे आपल्या लेवलनं बोलतो. मोठे पोते 2 पोते भरलेले आहेत, याला ओळणं म्हणतात. ओळणं. आता हाय महाराज तसं बापा, पुरीला पाहुणे पाहायला यायचे असले की लपू लपू सफरचंद ठेवावं लागतं. गण्या खाऊन टाकी. गण्या थांब, दिदीले पाहुणे येतात पाहायले, दिदीले पाहुणे येतात पाहायले. तरी एक सफरचंद दादा हाणतेच, बाप चिरून देते, तोही भाडं घेते थोडस त्यातलं. एक सफरचंद उरते आणि त्याला असं चिरण तसं चिरण, टरफलं काढ, हे काढ ते काढ, काढ भुस करून टाक. हा नाही वाटत. काही काही घरी असं आणतात महाराज ताटामध्ये. ओळलं का हो? ओळलं नाही, फक्त मिळालं तेही पोट भर नाही.
ओळणं त्याला म्हणतात, काम झालं तरी उरलं त्याला ओळणं म्हणतात. फुलं पूजा बिजा झाली तरी उरल्या. आता काय धड राहिलं महाराज, दाराच्या पुढे 2 झेंडूचे झाडं असतात. किती झाडं झेंडूचे? 2. आणि त्यातही प्रदीपजी मिश्रांनी जर शिवपूजा जर जाहीर केलेली असली तर त्या 2 फुलाला झेड+ सुरक्षा द्यावी लागते, तेव्हा 2 फुलं वाचतात कसे तरी, अशी परिस्थिती आहे. पण त्या लोकांजवळ काय होतं, फुले फळे ओळते पावित्या पोखरनी नदी गंगा वाहती. अरे नदी काठचे वावर होते, नदी टच होते. आता नदी टचला काही किंमत नाही, आता रॉयल टच पाहिजे. हा, नदीला काय कुणीकडं जावं धरणात ती काही घेणं देत नाही तिथं, रोल टच वावर. पण नदी टच वावर, हे बावित्या पोखाचे विहिरी विहिरी छान पिका पाण्याला, अशी शेती असायच्या महाराज. आणि ज्या घरी कुलस्त्रिया माणूस पाहला की पदराला हात जाते, तिला कुलस्त्री म्हणतात. विठ्ठल विठ्ठल हो, बोलण्यात रवा, चालण्यात रवा, व्यवहारामध्ये रवा. रवा शब्दाचा अर्थ ममतेपणा, नम्रता. ती कुलस्त्री आहे. पण का एखाद्याच्या घरात कुलस्त्री आहे पण ह्यो इरी खंदायला जातो, मग ते कुलस्त्री मागून डबात घेऊन येईन की नाही? मग त्या कुलस्त्रीचं काय काम आहे? पण आमचे ज्ञानोबा म्हणतात नाही, ज्या घरी कुलस्त्री या राज्य राणी व संपत्ती. कुलस्त्री आहे, राज्य आहे, तो राजा आहे, तिचा नवरा एवढा संपन्न आहे. आणि हे सुख सांडोनी कास या योग सेविती, याला होते भैया नजर, लिंबलो न करी ओहराशी. अशाची नजर उतरवा, असे संपन्न असून त्याग करणारे. आता आमचा आश्रम आहे तिकडे, आमच्या मोबाईल मध्ये दिसते सीसीटीव्ही लगेच धक्का लावला की अख्खा आश्रम. इथून आम्ही सांगतो ए त्या पोऱ्याला म्हणा उड्या नको मारू, विढाला विढाला. हो, असं ओरिजिनल साधना करणारा. आणि तुमच्या माझ्यासारखा माडी गिडीचे नाटका नुटका करणारा याला नाही मिळत महाराज. तुकोबाराय म्हणतात ना, भीक मागून काय मिळणार आहे हो? हल विढाल तुका म्हणे बडी देता ते निदान. तुका म्हणे बडी देता ते निदान. काय जीवित्वाची करुणिया आशा. तुका म्हणे बडी देता ते निधान, भिकेसाठी अन्न राज्य कोण देत. तुकोबाराय म्हणतात भाऊ, भीक मागून राज्य नसते मिळत. महादेवाचं मंदिर होतं, पूजा केली एकानं आणि बाहेर निघाला तर भिकारी होते बसलेले. सोमवती अमावस्या होती. कलियुगात वर्षातून 2-4 वेळेस येते ती. किती येते की, पण एकदा तर पक्कीच येते है ना, 2 तर पक्क्याच येतात. हा, द्वापार युगात पुऱ्या युगात एकही नव्हती आली. म्हणून धर्मराजानं शाप दिला तिला. कारण धर्मराजाला प्रायश्चित्त करायचं होतं सोमवती अमावस्याला, ते महायुद्धाचं. एक नाही आली. लय अनुष्ठान केलं त्यानं, सोमवारी अमावस्या या म्हणून, नाहीच आली. राग आला, दिला महाराज शाप. अमावस्याला शाप दिला. आम्ही अमावस्याला भीतो, काय तपश्चर्या होती. लोक अमावस्याला शाप देऊन टाकला की तू आता नाही ना आली सोमवारी, कलियुगात तुला पुन्हा पुन्हा सोमवारी यावं लागेल. आता येते कलियुगामध्ये पुन्हा पुन्हा. खूप दिव्य अशा प्रकारची तिथी असते. सोमवारी अमावस्या आली की खूप जप तप करायचं फुकट, खूप पुण्य प्राप्त होतं तुम्हाला. तर एकानं महादेवाची पूजा करीत बाहेर निघला. होते भिकारी बसलेले. आता भिकाऱ्याचं काम रडायचं. हा गेला त्याच्याजवळ, काय भैया काय पाहिजे तुला?
तुला? म्हणे मला जेवायला पाहिजे. काय अडचण आहे, समोर हॉटेल होती, 200 रुपयात पोटभर. यानं आणलं ताट आणि घातलं त्याच्या मड्यावर नाही पुड्यावर, त्याच्या पुढे ठेवलं. तो म्हणे मला ताटही पाहिजे. जाऊ दे, 200 रुपये ताटाचे देईल आणि 200 रुपये ताटाचे देईल. 200 400 दिलं त्याला ताट. निघाला पुढे निघाला तर पुढचा भिकारी रडायला लागला. मला चड्ड्या पाहिजे. याचं चड्ड्याचं दुकान होतं, त्यानं 12 चड्ड्या देऊन टाकल्या त्याला. पुढचा लागला रडायला, मला कपडे पाहिजे. यानं त्याला कपडे देऊन टाकले, वरचे शर्ट देऊन टाकले, मागितलं. पुढचा लागला रडायला, हा गेला त्याच्याजवळ. अरे भैया तुला काय पाहिजे? तो उभा राहिला भिकारी, म्हणतो मला मुख्यमंत्री करून पाहिजे. आता काय करावं? अरे भैया तू का म्हणे बळी देता ते निदान भिकेसाठी राज्य कोण देतो? अरे भीक मागून राज्य मिळत नसतं. तसं ओरिजिनल परमार्थ कराल तरच देव मिळेल. भिकारी धंदे करून परमार्थ तुम्हाला ईश्वर मिळणार नाही. महाराज हे पक्क ध्यानात ठेवायला पाहिजे ना. खायचा मेळ. मला कोमल बाबांनी सांगितलं, मला आनंद वाटला. इथं लसण कांदा नसतो किती हो ना. तर महाराज खायचा मेळ नाही. कचाल लसण तळू एका ठिकाणी तर पठ्याईनं साबुदाण्यालाच लसण्याची फोडणी दिली. धन्य माता पिता तयाची. काय खरं, साबुदाण्याला लसण्याची फोडणी कमाल आहे की नाही त्याची? त्याचे मायबाप शोधून सत्कार करायला पाहिजे. कारण जसं वावरातलं पीक चांगलं असलं की आपण शेतकऱ्याला धन्यवाद, काय पीक आहे बुवा तुमचं, तसं मायबापाला धन्यवाद द्यायला पाहिजे. काय पिकले तुम्ही पोटी. विठ्ठल विठ्ठल हो आमचे तुकोबाराय म्हणतात, तुळशी वृंदावनी उभा झाला कांदा. 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 नावडे गोविंदा काही केल्या, नावडे गोविंदा काही केल्या, नावडे गोविंदा काही केल्या, नावडे गोविंदा काही केल्या, काही केल्या. तुळशी वृंदावनी उभा झाला कांदा. तुळशी वृंदावनी उभा झाला कांदा. उभा झाला कांदा. उभा झाला कांदा. तुळशी वृंदावनी उभा झाला कांदा. कुठं पेरला कांदा? इकडं तिकडं नाही पेरला, शेताबितात. देवाला नैवेद्य दाखवायचा आहे बुवा म्हणून तुळशीच्या वृंदावनात पेरला. आणि तुळशीच्या वृंदावनाला कशाचं पाणी जाते महाराज? पंचामृत, दूध, मध आणि पाणी असलं तरी ताजं काढलेलं, कोणी न शिवलेलं असं दिव्य अशा प्रकारचं पाणी तिला जाते. आणि असा कांदा काढला. तरी तुकोबाराय म्हणतात, नावडे गोविंदा काही केल्या. तो गोविंदाला आवडत नाही. एक जण म्हणे आमच्या गावातला गोविंदा आहेच बदमाश, त्याला पटतच नाही. पण गजाननले पटते, तुकारामले पटते, पुरुषोत्तमला आवडते. गोविंद आहे काय? गजानन आहे काय? सगळ्याला आवडतो ना कांदा. गोविंदाला नाही आवडला तर गोविंदाला काय घेऊन खाल्ला आपण? एका गोविंदा म्हणजे अख्खं जगत आहे का महाराज? अरे आपल्या गावातला गोविंदा पाटील नाही हा पंढरपूर पाटणी हा विठू पाटील, तो गोविंदा आहे हा. आणि त्या गोविंदाला कांदा आवडत नाही. तुम्हाला काय सांगू मंडळी, आता तुम्ही आपले आपण आहे म्हणून सांगतो तुम्हाला. हो शास्त्रात असं वर्णन येते, कांदा खाणं दूर हो भाऊ. कांद्या पेरलाय समजा तुम्ही आणि मी मजूर म्हणून आलो तुमच्या शेतात कांद्याला पाणी द्यायला. पाणी देणारा कांद्याला तोही नरकात जातो. धिग्दे वदत्तम अभिषिंचती पलांडुम. कांद्याला पाणी देणारा. मला असं वाटतं आता हे म्हणजे सगळेलेच काय ना की धक्के बुक्क्या लागून राहिले वाटते. आता यातून कोण सुटणार आहे भाऊ? इथं लय साजूकवाणी वागते आणि बाहेर गेल्यावर काय सगळं हेच असते. तळबरग लसण 4-8 दिवस झाले बिना लसणाची सगळी तोंडाला माती आली. घरी गेली की तळून लसण खासाल तुम्ही. काय सांगताय? पण नका खाऊ असं. नावडे गोविंदा काही केल्या.
असं सांभाळावं लागते भाऊ, तेव्हा देव मिळतो. आणि अशी इमानदारीनं जो साधना करतो, कोणी कोण्या क्षेत्रामध्ये इमानदारीनं वागा, त्याला त्याच्या जीवनात त्या क्षेत्रातला त्याला सोहळा भोगायला मिळत असतो. तुम्ही जर इमानदारीनं पकवाज वाजवला, त्यातला सोहळा येणार. आता पोरगा एवढा सगळा बा कसा नाचवते सगळ्यांना, मग सोहळा त्याला मिळाला. लोकांनी स्तुती करणं हा सोहळा, लोकांनी त्याच्याकडे थोडस अरे वा गळ्या पाहणं. आता त्याचा घाम कसा कसा कुठून निघून त्याच त्याला माहिती, पण मात्र सोहळा झाला की नाही, लोक त्याच्याकडे पाहून अरे वा. अरे तुझं नाव काय? हा, निवृत्ती. अरे वा, काय निवृत्ती दादा पकवाज वाजून राहिले बा, वा निवृत्ती दादा पकवाज वाजून राहिले बा. मग ह्या सोहळा आहे. इमानदारीनं गायनाची प्रॅक्टिस करा, त्यातही सोहळा. कुणी आलं की माईक सोडतात तुमच्यासाठी. असं आहे. तुम्ही जर शेतकरी जर इमानदारीनं शेती केली तर त्यातही तुम्हाला काय मिळतो? सोहळा होतो तुमच्या जीवनामध्ये. आमच्या शिवाजी महाराजांनी अध्यात्मातले तर कष्ट केलेच, पण आता एक व्यावहारिक क्षेत्रामध्ये थोडे ते कष्ट करतात. त्याला काय म्हणतात की मला ते शब्दच कळत नाही. वेलनेस फॅमिली, वर्कआउट वेलनेस फॅमिली. बापा 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 बापा, त्या इमानदारीनं कष्ट. सकाळी आम्ही पाहतो कधी कधी अशा माकडावानी अशा उड्या मारतात हो, अशा ते पाहूनच अंगाला काटा येतो महाराज. एवढं कसं काय करतात, एवढ्या कशा उड्या. आणि आता आमच्याकडे होते ना ते शिकायला, असे होते ना, असे उठत होते टेकून. आता दुसऱ्यांना आधार झाले. विठाल विठाल आमच्या जळगावात एक मोदी फॅमिली आहे. मोदी फॅमिली अख्खे चक्रीन सफरचंद असेच होते सगळेचे सगळे, अख्खी फॅमिली. कोणी आडवा फुगेल, कोणी उभा फुगेल, सगळे. आमच्या शिवाजी महाराजांना सगळे तालात आणले. एक दिवस मी बँकेत गेलो, मग तिथे तो ओळखूच नाही आला मला, कारण मी जो पहिला पाहिलेला होता तसा 2 टप्प्यात पाहिला की पहिला अर्धा एकदम झटक्यात असा बसेच नाही तो नजरीमध्ये. 2 टप्प्यात पाहिला की तो अर्ध्याच टप्प्यात दिसला ना. आता म्हटलं का बाबा इकडे कुणीकडे आले, कसे काय आले? म्हणे आलो बा. म्हणलं का तुम्हाला तर बरोबर चालता बिलता नाही, आता जमायला लागलं. म्हटलं कसं काय? म्हणे शिवराज महाराज पवार यांनी आमचं नाव सांगितलं त्यांच्याकडे, त्यांनी ओळखलं तुमचेच विद्यार्थी आहे म्हणे. मग बघितलं महाराज एकदम तब्येत असा माणूस, पिशवी घेऊन एकटाच कुरू कुरू, हातात काठी नाही ना कुठी नाही ना काहीच नाही. आता ते त्या क्षेत्रात त्यांनी कष्ट केले, तर त्याही क्षेत्रामध्ये त्यांनी कष्ट केले की सोहळा होतो. कोणी कोणी क्षेत्रात कष्ट करा. दे रे हरीण पलंगावर या महाराज, संडासात नाही देत लोक. कष्ट जर करत नसाल तर पलंगावर तर दूर राहिलं तुम्हाला. आज जाऊन खायचं ठरवलं तर लोकांना काय खाऊन राहिला, तिथं खायचं असते का? तरी लोक कडी वाजवतील का? तुमचे कष्ट जर नसतील तर. कष्ट करा, सोहळा. तसं इमानदारीनं साधना करणाऱ्या साधकाच्या जीवनात सोहळा होतो. नवे चांगदेव महाराज म्हणतात माझ्या जीवनात झाला. दुसरं चरण सोहळा झाला नवरा, सोहळा झाला नवरा गावी गेला. 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 सोहळा झाला नवरा गावी गेला.
महाराज, माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज, आदिशक्ती मुक्त श्री गुरु वक्ते महाराज, सद्गुरु जोग महाराज की जय. सोहळा झाला, नवरा गावी गेला. चांगदेव महाराज म्हणतात इमानदारीनं साधना केली त्यामुळे या साधकाच्या जीवनामध्ये सोहळा झाला. का अध्यात्मातला सोहळा कोणता आहे? अध्यात्मात एकच सोहळा आहे फक्त, सद्गुरूची आणि शिष्याची भेट. याच्या पलीकडे सोहळाच नाही. प्रपंचात कशा कशाचे सोहळे होतील भाऊ काही सांगता येत नाही. कशाचाही सोहळा होतो. एकानं बिना टपनाची सायकल घेतली सेकंड हँड, तर तिकून येतानाच 50 रुपयाचे पेढे घेऊन येते. परिस्थिती जशी अशी बिचाऱ्याची तशी त्याची पेढे वाटते. व्यवहारामध्ये लय सोहळे कशाचाही सोहळा होतो, पण परमार्थात फक्त एकच सोहळा आहे, सद्गुरू आणि शिष्याची भेट. मला काय सांगू, नामदेव महाराज वर्णन करतात प्रत्यक्ष देव समोर उभा आहे देव, आणि देव समोर आहे देवाला विचारतात नाम म्हण देवा कवना शरण जाऊ, नाम म्हण देवा कवना शरण जाऊ, नाम म्हणे देवा कवना शरण जाऊ, नाम म्हणे देवा कवना शरण जाऊ. कोण मी होऊ शरणागत, कोण मी होऊ शरणागत. नामदेव महाराजांनी विचारलं आणि देवानंही उत्तर दिलं. देव म्हणे नाम्या गुरुशी शरण, देव म्हणे नाम्या गुरुशी शरण. नाम म्हणे देवा कवना शरण जाऊ, नाम म्हणे देवा कवना शरण जाऊ. कोण मी होऊ शरणागत, कोण मी होऊ शरणागत. देव म्हणे नाम्या गुरुशी शरण, देव म्हणे नाम्या गुरुशी शरण, गुरुशी शरण, गुरुशी शरण. नामा म्हणे देवा कवना शरण जाऊ, कवना मी हो शरणागत. देवानं उत्तर दिलं देव म्हणे नाम्या गुरुशी शरण. तू गुरुला शरण जा, गुरुला शरण गेला की सोहळा होतो. काय झालं महाराज या सोहळ्यानं? देव म्हणे नाम्या, गुरुला शरण गेल्यावर होते काय? सोहळा झाला, नवरा गावी गेला. नवरा ज्यानं लफडं करेल होतं या देहाशी, तो जो नवरा आहे चांगदेव महाराज म्हणतात तो गावी गेला. जो जीव रूपाने राहत होता त्याला कळालं अरे मी तो जीव नाही, मी तर शिव आहे, मी परमात्मा स्वरूप आहे, अहम ब्रह्मास्मी, मी ब्रह्म रूप आहे. त्याच्या लगेच लक्षात आलं. तो गावी गेला, जीव दशा सोडून दिली, तो गावी गेला म्हणजे ब्रह्मरूप झाला. सोहळा झाला, नवरा गावी गेला. मग आता नवरी तशीच लफडं करून माग लागेल, ते काही लग्नाची नाही. नवरदेव गेला, माझा नवरीचं काय आता ती तशीच उपरी. मग आमचे चांगदेव महाराज वेगळी आयती करा, आयती म्हणजे तयारी, लवकर तयारी करा आणि नवरी बोलवा, लवकर तयारी करा, त्या नवरीला काढून देऊ. एक म्हणले बा या नवरीला लय त्रास दिला, काठी आणली, चांगलं मारून हाणून या नवरीला काढून द्यायचं. चांगदेव महाराज म्हणले आपली संस्कृती तशी नाही. मग कसं काढून द्यायचं? अभंगाचं 3रं चरण. नानीली दुनीली गज संधी मिरवली नानीली दुनीली गज संधी मिरवली नानीली दुनीली गज संधी मिरवली नानीली दुनीली गज संधी मिरवली
नाणेली धुनिली गजस्कंधी मिरवली या शरीर रूपी नवरीला नांदलं धुतलं आणि हत्तीवर मिरवलं आणि बोळवीत गेली चौघे जणी आणि या नवरीला 4 जण घेऊन गेले. राम नाम सत्य है. मग हे नांदलं धुतलं आणि हत्तीच्या हत्तीने सारख्यासारखं वाटत. आता आपल्याला वेळ नाही सरळ सांगतो. नांदलं निष्काम कर्माने नांदलं निष्काम उपासनेने धुतलं आणि ब्रह्मज्ञान अपरोक्ष दृढ अनुभूती झाल्यामुळे हत्तीच्या मस्तकावर कारण जी देहरूपानं नांदत होती तिला कळालं मी परब्रह्म आहे माझा ती परब्रह्म रूपानं मग हत्तीच्या मस्तकावर हत्तीवर मिरवल्यासारखं झालं. निष्काम कर्मानं नांदली निष्काम उपासनेनं धुतली आणि ब्रह्मज्ञानानं तिला हत्तीवर नेऊन ठेवलं आणि हिला 4 जण घेऊन गेले. बोळवीत गेली 4 जणी. कोणते 4? विवेक वैराग्य समाधी षटक आणि मुमुक्षुत्व या 4 जणांनी त्या नवरीला घेऊन गेले. बोळवीत गेली 4 जणी. म्हणजे तुम्ही मोडून टाकलं. मग हे आहे ना साधना तुमची फळाला आली. नवरी आणि नवरदेवाचा तुम्ही वियोग केला अन्योन्याध्यास तुम्ही मोडून टाकला. हो मग नवरीला कुठं काढून दिलं. आता नवरी कुठं जात असते. घटस्फोट झाला बाबा की नवरी कुठं नेऊन देतात. ज्याची असते त्याला दिली जाते. चांगदेव महाराज म्हणतात ज्याची होती त्याला दिली. अभंगाचं शेवटचं चरण. हे ज्याची हो त्याला विली, ज्याची होती त्याला विली, ज्याची नवरी त्याला विली, ज्याची नवरी त्याला विली. ज्याची नवरी त्याला दिली, ज्याची नवरी त्याला दिली, ज्याची नवरी त्याला दिली, ज्याची नवरी
वेगी आयते करा नवरा बोलवा नवरा गेला बोलवा चांगदेव महाराज म्हणतात ज्याची नवरी होती कोणाची त्याला देऊन टाकली म्हणजे माहेरी गेली आणि सांगा म्हणे आता निश्चिंत झाली. कोणाची होती हो नवरी तर देह हा उसना आणीला पाचाचा मग ज्याचा आणला त्याला दिला. पंचभूताचा गोंधळ केला एके ठाई मेळ लाविला सबळा अंगारा वाळे एके ठाई मेळ पाच भूत मिळून हा देह निर्माण केला आणि हा देह ज्याचा त्याला देऊन टाकला. मग नवरीच्या घरी चालली गेली. नवरदेव ब्रह्मस्वरूपाकडे गेला. मग चांगदेव महाराज आता तुमचं काय आहे बाबा आमचं सांगा म्हणे आता निश्चिंत झाली. नवरदेव ब्रह्मरूप झाला. नवरी देह पंचभूतामध्ये विलीन झाली. मग असं जर झालं तर मग महाराज काय असं ज्याच्या घरी होते ज्याचा पोरग काही लफडं करते ते मुडून जाते मग त्या घरच्यांना झिंगाल आला. सांगा म्हणे आता निश्चिंत झाली. चांगदेव महाराज म्हणतात मस्त झालं भाऊ आमचं चांगलं झालं कारण आमची नवरी निघून गेली पंचभूताकडे आणि हे नवरी पंचभूताला बाधित अनुवृत्तीने ज्यावेळेस संत देतात त्याच दिवसाला पुण्यतिथी म्हणतात. ज्याची नवरी त्याला देण्याचा दिवस
त्याला पुण्यतिथी म्हणतात. पण काही संत हे नवरी देत नाहीत, आहे तशीच ब्रह्मरूप करतात. त्यातले आमचे तुकोबार आहे, वैकुंठाला घेऊन गेले या नवरीला, आणि त्यातले आमचे ज्ञानोबाराय तिला घेऊनच बसले. समाधी संजीवन ज्ञानोबाराय संजीवन समाधीमध्ये बसलेले आहेत. पण चांगदेव महाराज म्हणतात असं झालं आणि तो दिवस आमच्या जीवनात चांगला उजळला. असो मंडळी, थोडक्या वेळामध्ये अभंगावर जसा प्रकाश टाकता आला मी तसा टाकण्याचा प्रयत्न केला. यदत्र सौष्ठवम किंचित सर्वम मे गुरोर मे नाही, यदत्र असौष्ठवम किंचित सर्वम मे गुरोर नाही. बोलिलेले कुरे विडवाकुडे उत्तर करा, क्षमा अपराध महाराजा, तुम्ही सिद्ध झालेली सेवा माऊली महावैष्णव ज्ञानोबारायांच्या चरणी अर्पण करू आणि सेवेला पूर्णविराम देऊ. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज तुकाराम, ईश्वर माऊली ज्ञानराज माऊली विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल.